सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पसरत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। या गुन्ह्यामागे मुंबईहून आलेल्या आरोपीचा सहभाग असल्याची चर्चा तपासात पूर्णपणे निराधार ठरल्याचं त्यांनी सांगितलंय। या खून प्रकरणात केवळ 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केलंय। तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशयिताच्या भोवऱ्यात असलेल्या अन्य 2 व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही। तसेच घटनेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचंही तपासातून स्पष्ट झालंय। माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना जीवे मारून टाकीन अशी धमकी देत एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी राऊरी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला। ही घटना राऊरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ परिसरात घडल्याचं फिर्यादीत नमूद आहे। फिर्यादीनुसार जून 2026 मध्ये आरोपीने पीडितेला फोन करून शिवीगाळ केली। तसंच तू माझ्याशी लग्न करायचं, दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली। याचप्रमाणे 7 जुलै रोजी सायंकाळी आरोपीने पीडितेच्या एका नातेवाईकाला फोन करून तिचं लग्न ज्या मुलासोबत ठरवलंय त्याला आमचे फोटो दाखवीन, आमच्या समाजातील लोकांना लग्नात घेऊन येतो, मग काय होतं ते बघा अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे। कर्जत शहरातील मुख्य रस्त्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। मात्र एवढी मोठी रक्कम खर्च करूनही आज हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। यंदा समाधानकारक पाऊसही झाला नसताना रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या रस्त्याचं काम एसी कोठारी कन्स्ट्रक्शनने केलं असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडून गेलं असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे। नेवासा तालुक्यातील देवगड येथे दत्त दर्शनासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसून अपहरण करण्यात आले। दिवसभर ओलीस ठेवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड लुटली। या प्रकरणी मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे याला नेवासा पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केलाय। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ पालखी सोहळा मार्केट यार्ड मध्ये दरवर्षीप्रमाणे 2 दिवस मुक्कामी होता। 3 दिवस रामकृष्ण हरीच्या गजराने मार्केट यार्ड परिसर दुमदुमला होता। संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीतील पादुकांची आज हमाल पंचायतीने जिल्हा परिषद अविनाश गुले, माजी नगरसेवक नीता गुले यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली। त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जेवण वेळेवर न दिल्याच्या कारणावरून हॉटेल व्यावसायिकावर आकाश दुबैया याच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून नागरिक गुंडगिरी आणि गुन्हेगारी विरुद्ध आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर आणि परिसर बेमुदत बंद ठेवण्यात आला असून संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद आहे। गेल्या 2 दिवसांपासून विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि व्यापारी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत असतानाच बंदच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात सहभागी झाले। आमदार हेमंत ओगळे यांनी प्रथमच अगदी
थेट आरोप केला. श्रीरामपूर शहरात केवळ गुन्हेगारीच वाढली नाही तर येथे बेट टोळी सक्रिय असून याच टोळीच्या अंडर सर्व काळे धंदे आणि हौदूस सुरू आहे असा थेट उल्लेख करत प्रशासनाचे वाभाडेव काढलाय. पाथर्डी शहरातील आनंदनगर परिसरात भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंटन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. यात हिसका बसल्याने संबंधित महिला रस्त्यावर कोसळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदनगर येथील संगीता सुधाकर पाखरे या मैत्रीण अर्चना खेडकर यांच्यासह पायी जात होत्या. सायंकाळी 6:15 वाजता शेवगाव रस्त्यावरील अर्जुन बाबा मंदिराजवळून आनंदनगरकडे जात असताना स्पोर्ट्स दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील एसगाव शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लोणी येथून येवल्याकडे दुचाकीवरून निघालेल्या नितेश रामलाल राठोड व हेमंत दयाराम राठोड हे येसगाव येथील वळणाजवळ आले त्यांच्या दुचाकीचा ट्रकशी अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना ट्रकच्या चाकाखाली गेली. हा भीषण अपघात झाला. यात नितेश रामलाल राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर हेमंत दयाराम राठोड गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीस उपचारासाठी तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून कोपरगाव तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच अपघाताबाबत अधिक माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेसह विविध पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासन व ठेकेदारांनी गांभीर्य दाखवलं नाही. सरकारने पाण्यासारखा पैसा खर्च केला मात्र पैशाचा विनियोग अंमलबजावणी करणाऱ्यांनी केला नाही. कोट्यावधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागात जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही. ही बाब दुर्दैवी असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वागचौरे व निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. पारनेर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालय ते हिंद चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्याचं काम मंजूर आराखड्यानुसार पूर्ण करण्यात यावं आणि शहराच्या पुढील 50 वर्षाच्या विकासाचा विचार करून सर्व आवश्यक नागरी सुविधांची त्यात तरतूद करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना खासदार निलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिला. सदरी टॉप 10 मध्ये इथेच सांगतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.